छत्रपती शिवाजी शेवटी पाणी घालायचं बरं का. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव, हर हर महादेव, जय भवानी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी, जय भवानी. जय शिवाजी. हर हर महादेव. धर्म संस्थापनेसाठी पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. किरीट समयाचं, किरीट समयाचं लागण आणि परवा आलेले भाजपचे नेते किरीट सोमय्या हे ज्यावेळेस या महाराजांच्या चबुतऱ्यावरती गेले त्यावेळेस त्यांनी महाराजांच्या खांद्यावरती हात ठेवून घोषणा दिल्या. तर ती बाब अतिशय निंदनीय आणि मी त्याचा निषेध करतो. शिवजयंती मावळा उत्सव समिती यांच्या वतीनं त्यांचा मी निषेध करतो. आणि या देशामध्ये ज्या घटना चालू आहेत यांचे खायचे दात एक आणि दाखवायचे दात एक अशा पद्धतीने सगळं चालू आहे. अलीकडच्या काळामध्ये आपण ज्या घटना बघतोय ते वारंवार कुठं तरी प्रत्येक महापुरुषाचा अपमान करण्याचं हे कुठलीही संधी सोडत नाही. हे का होतंय आणि विशेष करून एकाच घटकाकडून काय वारंवार केलं आणि ताटमाने जगत आहोत. आणि यांना जर वारंवार तुम्ही अशा पद्धतीनं वागणूक देत असाल तर तो समाज म्हणून आम्ही ते कधी सहन करणार नाही. आणि हा समाज हा जागता समाज, हा मेलेला आणि झोपलेला समाज नाही. हे वारंवार ह्या सरकारमध्ये असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सांगण्याची गरज आहे. सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल अपमानजनक संसदेमध्ये स्टेजवरती मीडिया समोर हे अशा वारंवार ह्या घटना घडतात की त्यांना कमी लेखवलं जातं. हे का घडतंय? महाराजांचा पुतळा ह्या आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी महाराजांचा पुतळा पडला नाही. ते पण या सरकारच्या काळामध्ये घडलं. मला राजकीय ह्याच्यामध्ये काही बोलायचं नाही, परंतु एका विशिष्ट घटकाकडून हे का केलं जातंय याचा पण समाजाने विचार करणं गरजेचं आहे. कडून आमच्या महाराजांचा छत्रपतींचा अवमान करण्यात आला. तो अवमान करण्याचा हेतू त्यांचा जाणून बुजून होता असं आमचं मत आहे. आणि त्या दृष्टीनं अजूनही काही गोष्टी आम्हाला बोलाव्याशा वाटते त्या म्हणून आज इथं बोलतोय आम्ही. खरं तर ज्या कामासाठी ते इथं आटपाडीत आले होते त्यांच्याकडे कोणतंही सध्याच्या घडीला संविधानिक पद नसताना त्यांनी इथं येऊन आमची शासनाची काही दप्तरी नोंदी तपासण्याचा त्यांना मुळात अधिकारच नाही. आणि त्यांना ते तपासायचंच होतं तरी एखादी कमिटी नेमून ते त्यांनी तपासावं त्याबद्दलही आमचं काही दुमत नाही. परंतु महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करत असताना त्यांच्याकडून जे काही महाराजांच्या पुतळ्याचा अवमान केला गेला त्याबद्दल मला आज असं सांगावंसं वाटतंय की ही लोक नेहमीच पूर्ण देशभर महापुरुषांचा अवमान नेहमीच करत आलेत आणि ही लोक मानायला पण तयार नसतात. जिथं जातील तिथं ही लोक महापुरुषांचा अवमान नेहमीच करत आहेत. आणि पाठीमागच्याही काही काळात त्यांनी महापुरुषाचा अवमान केला. फार बदनाम माणूस आहे. त्याचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असल्याने हा निवड हा महाराष्ट्राला लागलेला एक कलंक आहे. आणि त्याचा व्हिडिओ प्रसारित झालेला सर्व जनतेने बघितला असेल. तसला महामूर्ख आटपाडीमध्ये येतो आणि माझ्या छत्रपतीची बदनामी विटंबना करतो. त्याबद्दल मी सर्व जनतेच्या वतीनं त्या पोत्र्या किरीट सोमय्याचा जाहीर निषेध व्यक्त करतो. खरोखर हा जर आपल्याला राग येत असेल, महाराजाबरोबर खरंच प्रेम असेल, ज्याला कोणी त्याला इथं आणलं त्या पक्षाच्या कमळाला मतदान अजिबात करायचं नाही, तोच खरा जाहीर निषेध होईल. कारण त्यांना मस्ती आलेली आहे. राज्यपालानं सुद्धा दादाजी कोंडदेव बदल आणि आमच्याचा जशी संधी गावल तसा अपमान करण्याची एक सवय लागलेली आहे. म्हणताना या बीजेपीच्या कमळाला या महाराष्ट्रातून मुळासकट हद्दपार केलं पाहिजे. या आपल्या सगळ्यांचा राजा, त्यांच्या
खांद्यावरती हात ठेवून घोषणा द्यायचं अतिशय चुकीच्या पद्धतीचं काम केलेलं आहे. म्हणून आज आम्ही आटपाडी तालुक्यातील सर्व शिवप्रेमी मिळून ज्या व्यक्तीचं हात अश्लीलतेने बरबटलेले आहेत, जो व्यक्ती हा वासनाहीन आहे, त्याचे हात महाराजांच्या खांद्यावरती पडले म्हणून आम्ही महाराजांचा आज दुग्ध अभिषेक केलेला आहे समस्त तालुक्यातील शिवप्रेमींच्या वतीने. मुळामध्ये हा कुठलाही राजकीय अजेंडा नाही, आमचा राजकीय कुणालाही विरोध नाही, परंतु असे कृत्य करणाऱ्या सर्व जे काही या देशामध्ये असतील असे जे भुरटी लोक आहेत, जे विविध महापुरुषाचा अपमान करत असतात, या सगळ्यांचा निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही उपस्थित राहिलेलो आहे. आणि किरीट सोमय्या एकदम फालतू माणूस आहे, वासनाहीन माणूस आहे. आपण मागल्या काळात त्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती पाहिले. मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ यांना अतिशय नम्रपूर्वक विनंती आहे की जोपर्यंत किरीट सोमय्या महाराजांची माफी मागत नाही तोपर्यंत यांना कुठल्याही प्रकारचं संरक्षण देऊ नये. आणि महाराष्ट्रातील सर्व शिवप्रेमींना विनंती करतो की याला जोपर्यंत महाराजांची माफी मागत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात कुठेही फिरू देऊ नका. जिथं दिसत तिथं चपलीने ठोकून काढावी.